नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे द कन्सेप्ट बिल्डर. आणि ह्या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक प्रोव्हाइड केलेली आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला आपल्या आर्टिकलचे PDF मिळतील. मागच्या काही दिवसामध्ये मेडिकल इमर्जन्सीमुळे आपल्याला व्हिडिओ पोस्ट करता आले नाही, पण आपल्याला जे राहिलेले बेसिक करंट अफेअर्स आणि त्याच्या रिलेटेड जो बेसिक थेरीचा पार्ट आहे, तर आपण येणाऱ्या दिवसामध्ये तो कव्हर करूयात. तर चला तर आपल्या पहिल्या आर्टिकलकडे वळूयात. तर पहिल्या आर्टिकलचं हेडिंग आहे, ॲटो कंपनीज कॅन मेक इन्व्हेस्टमेंट अंडर द न्यू EV इलेक्ट्रिकल व्हेकल पॉलिसी. ठीक आहे. तर बेसिकली ह्या आर्टिकलचा कंटेक्स्ट काय आहे की जी नवीन इलेक्ट्रिकल व्हेकल पॉलिसी बनवली आहे त्याच्यामध्ये काय केलेलं आहे की नवीन जे ग्रीनफील्ड प्रोजेक्ट असतात तर इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी त्यांना काय केलेलं आहे की काही प्रोव्हिजन्स आहेत किंवा काही ईज वगैरे प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. ठीक आहे, नवीन इन्व्हेस्टरला. पण जे ऑलरेडी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ज्या EV पॉलिसीमध्ये प्रायव्हेट प्लेयरनं, तर त्यांचे कन्सर्न्स असे आहेत की त्यांना सुद्धा ते जे एक्झिस्टिंग ॲटोमेकर्स आहेत त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, तर त्यांना सुद्धा ते जे काही प्रोव्हिजन्स असतील किंवा जे रिडक्शन वगैरे असेल किंवा ज्या काही सबसिडीज असतील गव्हर्नमेंटच्या त्या ॲप्लिकेबल आहेत. तर गव्हर्नमेंटनं त्यांना असं अश्युरन्स दिलेलं आहे की जे ऑलरेडी एक्झिस्टिंग प्लेयर्स आहेत त्यांना सुद्धा जे ग्रीनफील्ड इन्व्हेस्टमेंट करणार आहे तर त्यांना सुद्धा ते न्यू पॉलिसीचे ज्या हे बेनिफिट्स आहेत त्यांना अवेलेबल होतील. तर आपल्या एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे, तर पहिले काय इलेक्ट्रिकल व्हेकल पॉलिसी काय आहेत. ठीक आहे. तर नवीन जी इलेक्ट्रिकल व्हेकल पॉलिसी ही कधी अनाऊन्स करण्यात आली होती, ही रिसेंटली 2023ला अनाऊन्स करण्यात आली होती. आणि याचं एम बेसिकली काय होतं की जे मॅन्युफॅक्चरिंग आहे इलेक्ट्रिकल व्हेकलचं, तर त्याचं काय व्हावं, त्याचं जे प्रोडक्शन आहे आणि त्याचं ॲडॉप्शन जे आहे तर ते प्रमोट करण्यासाठी आणि प्रोडक्शन इन्क्रीज करण्यासाठी हे बेसिकली त्या नवीन इलेक्ट्रिकल व्हेकल पॉलिसीचं एम होतं. काही इम्पॉर्टंट हायलाइट्स आहेत म्हणजे त्या पॉलिसीमध्ये जे प्रोव्हिजन्स केले आहेत आपण ते बघूयात. पहिलं प्रोव्हिजन्स आहे कस्टम ड्युटी रिडक्शन. तर बेसिकली याच्यामध्ये काय होणार आहे म्हणजे एखाद्या कंट्रीकडनं एखादा कंपोनंट पार्ट आपण काय करतो, इम्पोर्ट करतो, तर त्या बॉर्डरवर काय होतं, इंडियाच्या बॉर्डरवर काय लागतं की कस्टम ड्युटी लागतात. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय केलेलं आहे गव्हर्नमेंटनं, जे इलेक्ट्रिक कारचे कंपोनंट असतात त्यांना काय म्हणतात, कम्प्लिटली नॉकड डाऊन किट्स असं म्हणतात. बेसिकली हे कम्प्लिटली नॉकडाऊन किट काय असतात, त्याला CKD असं म्हणतात. हे व्हेकलचे पार्ट किंवा कंपोनंट असतात आणि ते काय केल्या जातात, एका कंट्रीमधनं दुसऱ्या कंट्रीमध्ये एक्सपोर्ट केले जातात, ज्या ठिकाणी लोकल असेंब्ली केली जाते. ठीक आहे. म्हणजे भारतामध्ये जर आपल्याला एखाद्या इलेक्ट्रिकल व्हेकलची लोकल असेंब्ली करायची असेल तर सगळे पार्ट भारतामध्ये तयार होत नाही, तर त्यासाठी काय करावं लागतं की बाहेरच्या कंट्रीजमधनं ते पार्ट इम्पोर्ट करावे लागतात. ठीक आहे. तर त्यालाच काय म्हणतात, जे कंपोनंट किंवा जे पार्ट असतात व्हेकलचे, इलेक्ट्रिकल व्हेकलचे, तर त्याला कम्प्लिटली नॉकडाऊन किट असं म्हणतात. ठीक आहे. हा कन्सेप्ट लक्षात आला. तर याच्यामध्ये काय करणार आहे गव्हर्नमेंट, जी कस्टम ड्युटी आहे त्याचं रिडक्शन करणार आहे. म्हणजे जी ऑलरेडी 70% होती तर त्याला रिड्यूस करून किती करणार आहे, 15% करणार आहे. ठीक आहे. आता ही कस्टम ड्युटी रिड्यूस झाल्यामुळे काय होणार आहे की जास्तीत जास्त जे प्लेयर आहेत त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतील आणि त्याचं प्रोडक्शन करण्यासाठी ते पुढे येतील. नेक्स्ट दुसरं याच्यामध्ये इम्पॉर्टंट पॉईंट काय की टॅक्स एक्झम्पन्स गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करणार आहे. म्हणजे टॅक्स एक्झम्पन्स कोणासाठी आहे, जे नवीन कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करणार आहे त्यांसाठी टॅक्स एक्झम्पशन देण्यात येणार आहे. ठीक आहे. पुढचं पॉईंट आहे सबसिडीज फॉर इलेक्ट्रिकल व्हेकल परचेस. म्हणजे जे कंझ्युमर्स वगैरे आहेत आणि हे काय करणार, नवीन इलेक्ट्रिकल व्हेकल जर परचेस करायचं असेल तर त्यांना सुद्धा काय की त्यांच्या त्या टोटल प्राइसवर गव्हर्नमेंट काय करणार, सबसिडी प्रोव्हाइड करणार. यामुळे काय होणार, हे कस्टम ड्युटी रिड्यूस केल्यामुळं, टॅक्स एक्झम्पन्स दिल्यामुळं किंवा सबसिडी प्रोव्हाइड केल्यामुळं ऑटोमॅटिकली याचं काय होईल, कन्झम्पन्स वाढेल आणि कन्झम्पन्स वाढल्यामुळे काय होईल की डिमांड क्रिएट होईल आणि डिमांड क्रिएट झाली की त्यामुळे काय होईल, ऑटोमॅटिकली ह्या ज्या प्रायव्हेट प्लेयर्स आहेत ते काय करतील, त्याचं प्रोडक्शन वाढवतील. ठीक आहे. नेक्स्ट याच्या रिलेटेड पॉईंट आहे की चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे तर त्याच्याबद्दल काय की जे नवीन नवीन इन्फ्रास्ट्रक्चर आहे चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर, तर त्यांची कॅपॅसिटी वाढवणार आणि याच्यासाठी सुद्धा म्हणजे चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यासाठी गव्हर्नमेंट काय करणार, सबसिडी प्रोव्हाइड करणार. नेक्स्ट आपला पॉईंट आहे रिसर्च अँड डेव्हलपमेंट. म्हणजे बेसिकली याच्यामध्ये रिसर्च करण्यासाठी किंवा डेव्हलपमेंट करण्यासाठी, म्हणजे फॉर एक्झाम्पल बॅटरीमध्ये एखादा रिसर्च वगैरे असेल किंवा त्याची कॅपॅसिटी वाढवायची वगैरे जर असं समजा, किंवा चार्जिंगची जी लिमिट आहे तर ती कमी ड्युरेशनमध्ये त्याची एखादी बॅटरी चार्ज झाली, म्हणजे अशा प्रकारचे जे रिसर्च अँड डेव्हलपमेंटल ऍक्टिव्हिटी वगैरे आहेत त्यासाठी सुद्धा गव्हर्नमेंट काय करणार, हे फायनान्शियल सपोर्ट त्यांना प्रोव्हाइड करणार आहे, ज्यामुळे काय होईल की इनोव्हेशनला चालना मिळेल. ठीक आहे. नेक्स्ट याच्या रिलेटेड पॉईंट आहे की लोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रिकल व्हेकल कंपोनंट. तर बेसिकली या पॉलिसीच्या मार्फत गव्हर्नमेंट काय करणार आहे की लोकल इंडस्ट्रीला सुद्धा प्रमोट करण्यासाठी तो प्रयत्न करणार आहे. आणि याच्यामुळे काय होईल, आपली जी इंडियाची डिपेंडन्सी आहे, म्हणजे आपण आता सध्याच बघितलं होतं जे CKD किट्स असतात त्याच्यामध्ये आपण काय करतो, कंपोनंट पार्ट्स किंवा जे व्हेकलचे पार्ट्स आहेत ते इम्पोर्ट करतो. तर ही जी डिपेंडन्सी आहे ती काय करणार, आपण लोकलायझेशन केल्यामुळे ती डिपेंडन्सी आपण ती रिड्यूस करणार आहे आणि ह्याच्यामुळे कशाला चालना मिळेल, डोमेस्टिक मॅन्युफॅक्चरिंगला याच्यामुळे चालना मिळेल. ठीक आहे. तर काही इम्पॉर्टंट एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह आपल्यासाठी फॅक्ट्स आहेत तर ते आपण बघूया.
पहिला इम्पॉर्टंट पॉईंट काय सांगतं की इंडिया जो आहे हा करंटली वर्ल्ड मधला थर्ड लार्जेस्ट ऑटोमोबाईल मार्केट आहे. ठीक आहे, म्हणजे ओव्हरऑल मार्केटचा जर विचार केला जगामधल्या तर इंडिया हा थर्ड लार्जेस्ट ऑटोमोबाईल मार्केट आहे. तर तुमच्यासाठी एक होमवर्क आहे की 1 आणि 2 नंबरच्या पोझिशनला कोणत्या कंट्रीज आहेत की ते ज्या लार्जेस्ट ऑटोमोबाईल मार्केट आहेत. नेक्स्ट आपला पॉईंट याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की ऑटोमोटिव्ह जे सेक्टर आहे याच्यामध्ये म्हणजे इंडियाचा जर जीडीपीचा जर विचार केला तर ऑटोमोटिव्ह जे सेक्टर आहे तर हे काय करतं 7.1% हे जीडीपी मध्ये कॉन्ट्रीब्युट करतं. ठीक आहे, आणि चायनाचा जर विचार केला म्हणजे इलेक्ट्रिकल व्हेकल्सच्या बाबतीत जर चायनाचा विचार केला तर चायना काय करतं जे ग्लोबल इलेक्ट्रिकल व्हेकल्स आहेत तर त्याच्यामध्ये अबोव्ह 50% हे चायनाचं कॉन्ट्रीब्युशन. याच्यामुळे हा चायनाचा डॉमिनन्स बेसिकली कशामुळे आहे कारण त्यांच्या तिथं काय केलेलं आहे म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग असेल बॅटरी प्रोडक्शन किंवा त्याच्या रिलेटेड जे टेक्नॉलॉजी वगैरे असेल तर इथं R&D मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळाली होती आणि त्यामुळे काय झालेले याच्यामध्ये इनोव्हेशन खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. ठीक आहे, आणि दुसरी गोष्ट काय की जे स्ट्रॅटेजिक मिनरल्स वगैरे असतात जे याच्यामध्ये बॅटरीच्या प्रोडक्शनसाठी यूज केले जातात फॉर एक्झाम्पल कोबाल्ट असेल किंवा लिथियम वगैरे असेल तर त्यांचे रिसोर्सेसवर ह्या चायनाचं कंपनीचं कंट्रोल आहे. त्यामुळं जे ग्लोबल इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये चायनाचा ओव्हर 50% कॉन्ट्रीब्युशन आहे. ठीक आहे, नेक्स्ट आपलं आर्टिकल आहे की ONDC प्लॅटफॉर्म बद्दल. तर बेसिकली ONDC हे काय तर की एक ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स म्हणजे जसे अमेझॉन, फ्लिपकार्ट, मिंत्रा हे असे जे प्लॅटफॉर्म असतात अवेलेबल त्याला आपण ओपन नेटवर्क डिजिटल कॉमर्ससाठी जे प्लॅटफॉर्म असतात तर गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे एक लेवल प्लेइंग फील्ड क्रिएट करण्यासाठी एक ओपन नेटवर्क असं तयार केलेलं आहे डिजिटल कॉमर्सचं. तर त्याच्या रिलेटेड हे आहे. ठीक आहे, तर बेसिकली ONDC आपण बघूयात हे काय तर हे काय आहे की 2013ला म्हणजे 2013च्या कंपनीज ऍक्टच्या अंतर्गत सेक्शन 8 जो आहे कंपनीज ऍक्ट त्याच्या अंतर्गत काय केलेले हे नॉन प्रॉफिट एंटायटी म्हणून एक रजिस्टर करण्यात आलेली आहे. त्याचा नेचर जर बघितलं हा प्रायव्हेट आहे आणि नॉन प्रॉफिट आहे आणि हे कशाच्या अंतर्गत एस्टॅब्लिश करण्यात आलेले डिपार्टमेंट ऑफ प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेडच्या अंतर्गत याचं एस्टॅब्लिशमेंट करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, याचं जर एम बघितलं तर हे एम काय की प्रमोटिंग ओपन नेटवर्क फॉर एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस व्हाया डिजिटल प्लॅटफॉर्म. म्हणजे ज्या प्रकारे अमेझॉन आणि फ्लिपकार्ट ऍक्ट होतात म्हणजे ज्यांचं फंक्शन ज्या प्रकारे चालतं हे काय करतात एक प्लॅटफॉर्म म्हणून ऍक्ट होतात. ठीक आहे, आणि यांचे काय असतात वेअर हाऊसेस वगैरे असतात आणि हे काय करतात आपण एखाद्या कस्टमर जर ऑनलाईन जर डिमांड पुट केली तर ते काय करतात आपल्याला सर्व्हिस प्रोव्हाइड करतात गुड्स किंवा सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात त्यालाच काय म्हणतात डिजिटल कॉमर्स असं म्हणतात. सॉरी. नेक्स्ट याच्यामध्ये गव्हर्नमेंटने काय सांगितलं म्हणजे याचे जर की हायलाइट जर बघितले ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स तर आताच आपण बघितलं हे कशाच्या अंतर्गत येतं की डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री आणि इंटरनल ट्रेडच्या अंतर्गत आणि कंपनी ऍक्ट 2013च्या अंतर्गत याला सेक्शन 8 जो आहे त्याच्या अंतर्गत त्याची स्थापना करण्यात आली आहे. ठीक आहे, तर याच्या अंतर्गत काय की ओपन प्रोटोकॉल हा याच्यासाठी म्हणजे ठरवण्यात आलेला आहे. बेसिकली ओपन प्रोटोकॉल म्हणजे काय की जे रूल्स असतील किंवा प्रोसिजर्स किंवा स्टँडर्ड असतील हे प्लॅटफॉर्म डिजिटल कॉमर्स जे प्लॅटफॉर्म ऑपरेट करण्यासाठी तर ते काय असणार आहे ते पब्लिकली अवेलेबल असणार आहे म्हणजे कोणत्याच एका की प्लेअरच्या हातात म्हणजे एखादा प्रायव्हेट प्लेअर वगैरे असेल तर त्याच्या हातात नसणार आहे. ठीक आहे, म्हणजे हे काय पब्लिकली अवेलेबल आहे याचा यूज कोणी पण करू शकतं. नेक्स्ट याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे इन्क्लुझिव्ह इकोसिस्टम याच्यामध्ये असणार आहे. बेसिकली जे बायर्स सेलर्स किंवा लॉजिस्टिक प्रोव्हायडर्स वगैरे असतील तर त्यांच्यासाठी काय करण्यात येणार आहे एक इन्क्लुझिव्ह इकोसिस्टम तयार करण्यात येणार जेणेकरून काय होईल की सगळ्यांसाठी एक इगॅलिटेरियन किंवा लेवल प्लेइंग फील्ड प्लॅटफॉर्म अवेलेबल होईल. नेक्स्ट याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे बायर अँड सेलर फ्रेंडली. तर बेसिकली हे बायर आणि सेलर फ्रेंडली कशामुळे असणार आहे एक तर हे ओपन नेटवर्क आहे त्यानंतर कोणाचं एक्सक्लुझिव्ह कंट्रोल याच्यावर नाहीये आणि हे काय आहे की इन्क्लुझिव्ह इकोसिस्टम प्रोव्हाइड करतं त्याच्यामुळे काय आहे की हे बायर आणि सेलर फ्रेंडली आहे. नेक्स्ट आहे याच्यामध्ये पॉईंट लॉजिस्टिक इंटिग्रेशन. तर बेसिकली लॉजिस्टिक इंटिग्रेशन मध्ये याच्यात काय सांगितलेलं आहे की कस्टमरला याच्यामध्ये ऑप्शन्स अवेलेबल आहेत म्हणजे कोण त्याला ती सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकतं म्हणजे लॉजिस्टिक सपोर्ट जो आहे तर हे कस्टमर काय करू शकतात त्याच्यामध्ये लिस्ट असणार आहे आणि त्या लिस्टमध्ये त्यांच्या म्हणजे ज्या लॉजिस्टिक सर्व्हिसेसचे चार्जेसवर किंवा त्यांच्या अवेबिलिटीवर किंवा त्या किती फास्ट ड्युरेशनमध्ये ती सर्व्हिस प्रोव्हाइड करतात त्या बेसिसवर एखादा कस्टमर काय करू शकतो तो लॉजिस्टिकचा सपोर्ट तो चूज करू शकतो. ठीक आहे, नेक्स्ट याच्यामध्ये काय की ॲडॉप्टेशन टार्गेट. तर बेसिकली याच्यात काय सांगितलेलं आहे की याचं एम आहे की हे 25% इंडियाचं जे डोमेस्टिक डिजिटल कॉमर्स आहे तर येणाऱ्या 2 वर्षामध्ये ते कव्हर करण्याचं त्याचं त्यांचं टार्गेट आहे. ठीक आहे, नेक्स्ट आपला पॉईंट आहे की इंडिया नीड टू लोअर टॅरिफ टू बिकम अ पार्ट ऑफ ग्लोबल व्हॅल्यू चेन. तर बेसिकली याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे टॅरिफ जे बॅरियर्स वगैरे असतात म्हणजे फॉर एक्झाम्पल या ठिकाणी सांगितलेलं आहे की युरोपियन युनियनचे जे कार्बन बॉर्डर ऍडजस्टमेंट मेकॅनिझम आहे तर हे काय येतं की टॅरिफ बॅरियरमध्ये येतं. म्हणजे बेसिकली काय असतं
फॉर एक्झाम्पल असं कन्सिडर करा, ही एक कंट्री आहे ए आणि ही दुसरी एक कंट्री आहे बी. ठीक आहे. एका कंट्रीमधनं दुसऱ्या कंट्रीमध्ये जर एखादा गोष्ट समजा एखादा गुड्स किंवा सर्व्हिसेस जर असेल तर ती एक्सपोर्ट होत असेल तर तिथल्या डोमेस्टिक इंडस्ट्रीला प्रोटेक्ट करण्यासाठी एखादी कंट्री काय करत असते माहिती आहे का, एक प्रोटेक्शन बॅरियर प्रोव्हाइड करत असते तिथल्या बॉर्डरवर. म्हणजे हे काय करतात, कस्टम ड्युटीच्या सारखे एक बॅरियर्स असतात. त्याच्यामध्ये काय येतात, दोन प्रकारचे बॅरियर येतात. पहिलं असतं एक टॅरिफ बॅरियर जे मॉनिटरी फॉर्म मध्ये असतं आणि दुसरं असतं एक नॉन टॅरिफ बॅरियर जे नॉन मॉनिटरी फॉर्म मध्ये असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल कोटा वगैरे असेल समजा एखाद्या गोष्टीसाठी आपण काय करतो की कोट्याची लिमिट सेट करून देतो, त्यालाच काय म्हणतात, नॉन टॅरिफ बॅरियर म्हणतात. तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे ह्या आर्टिकलमध्ये की नॉन टॅरिफ बॅरियर सच एज युरोपियन युनियन्स, म्हणजे युरोपियन युनियनचं जसं कार्बन बॉर्डर ऍडजस्टमेंट मेकॅनिझम हे नॉन टॅरिफ बॅरियर आहे. हे काय कशासाठी दिलेलं आहे की नॉट मेंट टू कट ऑफ ट्रेड, पण कशासाठी आहे की डोमेस्टिक इंडस्ट्रीज ज्या आहेत तर त्यांच्या ग्रोथसाठी त्यांना हे कार्बन बॉर्डर ऍडजस्टमेंट मेकॅनिझम सारखे जे नॉन टॅरिफ बॅरियर त्यांना प्रोव्हाइड करण्यात आले. ठीक आहे. तर आपल्या एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह आपल्यासाठी काय महत्वाचं आहे, एक तर डिफरन्शिएट करणं टॅरिफ बॅरियर आणि नॉन टॅरिफ बॅरियर मधलं. ठीक आहे. तर पहिलं बेसिकली पॉईंट काय की हा आताच आपण बघितलं, टॅरिफ बॅरियर जे असतात तर हे मॉनिटरी असतात. म्हणजे याच्यामध्ये काय केलं जातं, फॉर एक्झाम्पल टॅक्सेस वगैरे इम्पोज केले जातात. म्हणजे एखादा गुड्स आपण जर त्या कंट्रीमध्ये एक्सपोर्ट करत असू तर त्यांच्या बॉर्डरवर आपल्या गुड्सला म्हणजे इंडियन गुड्सला काय केलं जातं, हायर टॅक्सेस वगैरे प्रोव्हाइड लावल्या जातात. त्यामुळे काय होतं की तो गुड्स जो आहे इंडियामधनं पाठवलेला माल जो आहे तो तिथल्या कंट्रीमध्ये एक्सपेन्सिव्ह होतो आणि एक्सपेन्सिव्ह झाल्यामुळे काय होतं की तिथल्या जे लोकल मॅन्युफॅक्चरर वगैरे आहेत त्यांच्याबरोबर आपला प्रोडक्ट इंडियन प्रोडक्ट हा कम्पीट करू शकत नाही त्या प्राइसच्या बाबतीमध्ये आणि तिथल्या लोकल प्रोडक्टला जास्त डिमांड होते आणि तिथल्या इंडस्ट्रीला चालना मिळते. ठीक आहे. म्हणजे हा बेसिक त्याच्या मागचा पर्पज आहे. आणि नॉन टॅरिफ बॅरियर्स जर बघितलं तर हे काय की नॉन मॉनिटरी बॅरियर्स आहेत, ज्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल आताच आपण बघितलं की एखाद्या प्रोडक्टवर कोटाज असेल किंवा रेग्युलेशन्स वगैरे असेल किंवा सबसिडीज किंवा स्टँडर्ड्स वगैरे असतील. म्हणजे फॉर एक्झाम्पल याचं जर एक्झाम्पल बघितलं, रिसेंटली इंडियामधनं जे फूड प्रोडक्ट्स दुसऱ्या कंट्रीमध्ये एक्सपोर्ट व्हायचे म्हणजे फॉर एक्झाम्पल मँगोज वगैरे असतील किंवा ग्रेप्स वगैरे असतील तर इंडियन प्रोडक्ट्सवर युरोपियन मार्केटमध्ये सॅनिटरी आणि फायटो सॅनिटरी नावाचे एक नॉन टॅरिफ बॅरियर्स इम्पोज केला जायचे. तर बेसिकली हे काय होतं की एक स्टँडर्ड प्रकारचे म्हणजे याच्यामध्ये एक स्टँडर्ड सेट केला जायचं फायटो सॅनिटरी आणि फायटो सॅनिटरी जे बॅरियर्स वगैरे होते त्याच्यामध्ये. तर हे स्टँडर्ड कशाच्या रिलेटेड असायचे की पेस्टिसाइडचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे समजा इंडियन फूड्समध्ये तर त्याच्या रिलेटेड हे स्टँडर्ड्स होते. ठीक आहे असं. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे इम्पॅक्ट ऑन प्राइस. तर बेसिकली हे टॅरिफ बॅरियर किंवा नॉन टॅरिफ बॅरियर इम्पोज केल्यामुळे जनरली काय होतं म्हणजे जो एक्सपोर्टर जो आहे म्हणजे एखाद्या कंट्रीमध्ये एक्सपोर्ट करणारा जो एक्सपोर्टर आहे तर त्याच्या प्रोडक्टची प्राइस काय होते ऑटोमॅटिकली वाढते. ठीक आहे. आणि प्राइस ऑटोमॅटिकली वाढल्यामुळे काय होतं की जे इम्पोर्टेड गुड्स आहे त्याची प्राइस वाढते आणि त्याची डिमांड काय होते ऑटोमॅटिकली रिड्यूस होते. ठीक आहे. आणि नॉन टॅरिफ बॅरियरमध्ये पण सुद्धा सेम काय होतं की इनडायरेक्ट इम्पॅक्ट ऑन प्राइस थ्रू रिडक्शन अवेबिलिटी और इन्क्रीज कंप्लायन्स कॉस्ट. तर बेसिकली याच्यामध्ये काय होतं या नॉन टॅरिफ बॅरियरमध्ये त्याची कंप्लायन्स कॉस्ट इन्क्रीज झाल्यामुळं त्याची कॉस्ट वाढते आणि म्हणजे फायनल कॉस्ट जी त्याची वाढते आणि त्यामुळे सुद्धा काय होतं की जो डायरेक्ट आणि इनडायरेक्ट इम्पॅक्ट आहे त्या गुड्सच्या एक्सपोर्टवर तो काय होतो हा रिड्यूस होतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे ट्रान्सपरन्सी. तर बेसिकली टॅरिफ बॅरियर जे काय असतात क्लिअर आणि क्वांटिफायबल असतात म्हणजे आपण ते डायरेक्टली मेजर करू शकतो म्हणजे ज्याच्यामध्ये पर्सेंटेज असेल किंवा मॉनिटरी टर्म्समध्ये किंवा व्हॅल्यूजमध्ये ते बॅरियर्स वगैरे लावले जातात. तसं नॉन टॅरिफ बॅरियरमध्ये काय असतात की ते कॉम्प्लेक्स आणि ओपेक असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादे स्टँडर्ड्स किंवा सबसिडीज वगैरे आहेत किंवा कोटास किंवा रेग्युलेशन जे प्रोव्हाइड केलेले आहेत तर हे क्वांटिफाय मेजरमध्ये आपण ते मेजर करू शकत नाही. ठीक आहे. आणि ते कॉम्प्लेक्स असतात आणि हे कॉम्प्लेक्स असल्यामुळे काय होतं त्यांचा जो टाइम पिरियड आहे तो कंट्रीमध्ये एंटर होण्याचा त्या प्रोडक्टचा तर हा लार्ज म्हणजे वाढतो आणि हे वाढल्यामुळे काय होतं त्या प्रोडक्टची जी कॉस्ट आहे म्हणजे तिथं मेंटेनन्सची कॉस्ट जी आहे तर ती इन्क्रीज होते आणि ऑटोमॅटिकली काय होतं त्या प्रोडक्टचं कॉस्ट जी ती वाढते आणि हे प्रोडक्टची कॉस्ट वाढल्यामुळे काय होतं की जो एक्सपोर्ट आहे तो ऑटोमॅटिकली डिक्रीज होतो. ठीक आहे. आता नेक्स्ट पॉईंट आपला आहे रेव्हेन्यू जनरेशनचा. तर बेसिकली काय होतं की गव्हर्नमेंट अशा प्रकारच्या टॅरिफ बॅरियरमधनं रेव्हेन्यू जनरेट करण्याचा प्रयत्न करत असते. पण नॉन टॅरिफ बॅरियर याच्यामध्ये काय की आपण हे नॉन क्वांटिफायबल नेचरमध्ये आहे तर त्यामुळे गव्हर्नमेंटला अशा प्रकारामार्फत नॉन टॅरिफ बॅरियर मार्फत डायरेक्टली रेव्हेन्यू जनरेट होत नाही. ठीक आहे. नेक्स्ट याचा जर मेन पर्पज जर बघितला टॅरिफ बॅरियरचा तर हे काय करतं की डोमेस्टिक इंडस्ट्रीजला प्रोटेक्शन प्रोव्हाइड करतं आणि दुसरं काय की गव्हर्नमेंटचा जो रेव्हेन्यू आहे याच्यामधनं त्या बॅरियर्समधनं त्या टॅरिफ बॅरियर्समधनं टॅक्सेस इम्पोज केल्यामुळे तो गव्हर्नमेंटचा रेव्हेन्यू सुद्धा वाढतो. नॉन टॅरिफ बॅरियरमध्ये जर बघितल्याचा मेन पर्पज तर काय की अचीव्ह व्हरीज पॉलिसी ऑब्जेक्टिव्ह म्हणजे फॉर एक्झाम्पल सेफ्टी रिलेटेड आपण आताच बघितलं की सॅनिटरी आणि फायटो सॅनिटरी जे स्टँडर्ड्स आहेत
तर हे कशाच्या रिलेटेड, हे पेस्टिसाइडचं कॉन्सन्ट्रेशनच्या रिलेटेड, तर तिथल्या लोकांच्या सेफ्टीसाठी काय करतात ते वर्क करतात किंवा ऍक्ट करतात. नेक्स्ट आहे क्वालिटीच्या रिलेटेड, सेम एक्झाम्पल आपण याच्यामध्ये कोट करू शकतो. आणि पुढचं आहे एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शनसाठी, म्हणजे युरोपियन युनियन सध्या जे हे बॅन्स लावलेले आहेत, म्हणजे हे जे टॅरिफ इंट्रोड्यूस केलेले आहे, कार्बन बॉर्डर ऍडजस्टमेंट मेकॅनिझम, तर हे कशाच्या अंतर्गत येतं, हे एन्व्हायरमेंट नॉन टॅरिफ बॅरियरच्या अंतर्गत त्याचं एक्झाम्पल येतं, म्हणजे एन्व्हायरमेंट प्रोटेक्शनच्या रिलेटेड. याचं जर एक्झाम्पल बघितलं टॅरिफ बॅरियरचं काय की इम्पोर्ट टॅक्सेस ऑन कार्स, एक्सपोर्ट टॅक्स ऑन रॉ मटेरियल, तर याच्यामध्ये असे एक्झाम्पल येतात. आणि नॉन टॅरिफ बॅरियरचं एक्झाम्पल बघितलं तर बेसिकली याच्यामध्ये सेफ्टी इन्स्पेक्शन वगैरे असतात किंवा कोटाज ऑन ऍग्रिकल्चर प्रोडक्ट्स वगैरे असतो, म्हणजे तुम्ही एका लिमिटच्या बियॉन्ड दुसऱ्या कंट्रीमध्ये एक्सपोर्ट म्हणजे तेवढं फूड प्रोडक्ट्स एक्सपोर्ट करू शकत नाही, अशा प्रकारचे कोटाज वगैरे असतात. ठीक आहे. नेक्स्ट आपला आर्टिकल आहे रूल्स फॉर पॉलिटिकल पार्टीज टू यूज स्टेट फंडेड मीडिया ड्युरिंग पोल. तर बेसिकली ह्या आर्टिकलचा कंटेक्स्ट काय आहे की दोन अपोजिशन लीडर आहेत, म्हणजे वेगवेगळ्या पार्टीचे, एक कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट ज्याचे जे लीडर आहेत ते, आणि दुसरी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक्स लीडर आहेत ते. तर बेसिकली यांनी काय ॲलिगेशन्स लावले, म्हणजे त्यांना जो फ्री टाइम देण्यात आलेला होता, म्हणजे पॉलिटिकल पार्टीजला काय होतं, ज्या स्टेट पार्टीज आणि नॅशनल पार्टीज असतात, तर यांना काय केलं असतं की जे ऑल इंडिया रेडिओ असेल किंवा दूरदर्शन वगैरे असेल, तर यांना सर्टन टाइम पिरियड अलाव केलेला असतो फ्रीमध्ये. ठीक आहे, म्हणजे ड्युरिंग इलेक्शन कॅम्पेन त्यांचं करण्यासाठी. तर याच्यामध्ये त्यांना काय सांगितलं होतं, ह्या दोन लीडर्सला त्यांचं स्पीच जे सर्टन मॅटर आहे तो त्यांना चेंज करण्यासाठी सांगितलं होतं. ठीक आहे. तर याच्या रिलेटेड जे आपल्या एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हनं जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत, म्हणजे जे रूल्स आहेत पॉलिटिकल पार्टीला टू यूज स्टेट फंडेड मीडिया ड्युरिंग पोल्स, तर ते आपण बघूयात. तर पहिलं बेसिकली याच्यात काय सांगितलेलं आहे की इलिजिबिलिटी सांगितलेली आहे. तर याच्यामध्ये कोण इलिजिबल असतं, फक्त रिकॉग्नाइज पॉलिटिकल पार्टीज याच्यामध्ये इलिजिबल असतात. आपण मागच्या काही आर्टिकलमध्ये बघितलं होतं, दोन प्रकारच्या पॉलिटिकल पार्टीज असतात. पहिली असते एक रिकॉग्नाइज पॉलिटिकल पार्टी आणि दुसरी एक असते फक्त रजिस्टर्ड पॉलिटिकल पार्टीज. ठीक आहे. तर ह्या रिकॉग्नाइज पॉलिटिकल पार्टीमध्ये कोणत्या पार्टीज येतात, फॉर एक्झाम्पल स्टेट पार्टीज किंवा नॅशनल पार्टीज, ह्या बोथ स्टेट पार्टीज आणि नॅशनल पार्टीज ज्या आहेत ह्या रिकॉग्नाइज पॉलिटिकल पार्टीज येतात. फक्त अशाच पार्टीजना, स्टेट पार्टीज आणि नॅशनल पार्टीजना हे फ्री टाइम जो देण्यात आलेला आहे स्टेट फंडेड मीडियाला, तो यूज करू शकतो. ठीक आहे, म्हणजे ड्युरिंग इलेक्शन. आणि ज्या फक्त रजिस्टर्ड पार्टीज आहेत, इलेक्शन कमिशनला ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, अशा पार्टींसाठी हे प्रोव्हिजन्स अवेलेबल नाही आहे. तर ॲलोकेशन ऑफ टाइम जर बघितलं तर बेसिकली हे काय करतं, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हे डिसाईड करतं. आणि कशाच्या बेसिसवर डिसाईड करत असतं, त्यांच्या जे मागच्या इलेक्शनमध्ये व्होटिंगचं जे शेअर आहे, तर त्या बेसिसवर ते काय करत असतं की पर्टिक्युलर ज्या पार्टीज आहेत, नॅशनल पार्टीज असो किंवा स्टेट पार्टीज असो, तर त्यांच्यासाठी तो जो कंबाईन त्यांना जो टाइम दिलेला आहे, त्या टाइममध्ये त्यांचं काय करत असतं, तर तो अलोकेशन ऑफ टाइम जो तो शेअर आहे, तर त्या पार्टीला रिस्पेक्टिव्ह पार्टीजला तो मिळत असतो. ठीक आहे. नेक्स्ट आपला पॉईंट आहे की कंटेंट रेस्ट्रिक्शन. तर याच्यामध्ये फक्त तुम्हाला कोणकोणते पॉईंट्स रेस्ट्रिक्ट करायचे आहेत, समजा ज्या वेळेस आपण नॅशनल पार्टीज जे आहेत किंवा स्टेट पार्टीज जे आहेत, तर ह्या स्टेट मीडियाचा यूज करतात, तर त्या ठिकाणी ह्या प्लॅटफॉर्मचा ज्यावेळेस यूज करतात, तर त्यांच्यासाठी काही गाईडलाईन्स घालून दिल्या. त्याच्यामध्ये काय की डिफेमेशन टू अदर पार्टीज किंवा कॅन्डिडेट हे त्यांनी स्ट्रिक्टली प्रोहिबिट करायचे किंवा अवॉइड करायचे. नेक्स्ट आहे अपील टू कास्ट, रिलीजन आणि इथेनिसिटी त्यांनी स्ट्रिक्टली अवॉइड करायचे. नेक्स्ट पॉईंट आहे प्रमोटिंग व्हायलन्स किंवा हेट्रेड, म्हणजे अशा प्रकारचे स्पीचेस वगैरे असतात की जे व्हायलन्स किंवा हेट्रेड प्रमोट करतात, तर ते हे स्पीचेस स्ट्रिक्टली प्रोहिबिट किंवा अवॉइड करायचे. ठीक आहे. म्हणजे फक्त अशा कोणता कंटेंट त्यांनी पब्लिश करायचा किंवा कोणता कंटेंट त्यांनी तो त्या ठिकाणी जे मीडिया आहे, दूरदर्शन किंवा ऑल इंडिया रेडिओ ह्या ठिकाणी पब्लिश करायचं आहे. त्यांच्या ज्या पॉलिसीज असतील किंवा फ्युचर प्रोग्राम्स वगैरे असतील किंवा मॅनिफेस्टोज वगैरे असेल, तर त्याच्याबद्दलच त्यांनी तो कंटेंट तो पब्लिश करायचा आहे. टाइम पिरियड याच्यासाठी कधी काय सांगितलेलं आहे की बेसिकली हे कधीपासून स्टार्ट होतं की लास्ट डेट ऑफ फिलिंग नॉमिनेशन्स पासून 2 days बिफोर द पोलिंग डेट. ठीक आहे. म्हणजे हा कधीपासून स्टार्ट होतो, ज्या वेळेस नॉमिनेशन फाईल केलं त्याच्या लास्ट दिवसापासून तर मतदानाच्या शेवटच्या 2 दिवसाच्या आधीपर्यंत हा टाइम पिरियड असतो, त्या ठिकाणी तुम्हाला फ्री टाइम दिलेला असतो. ठीक आहे. नेक्स्ट आपलं आर्टिकल आहे व्हॉट हॅपन्स ड्युरिंग द रिमांड हिअरिंग, आणि दॅट इज व्हॉट स्टडी सजेस्ट. बेसिकली याच्यामध्ये काय आहे की सुप्रीम कोर्टनं काय केलं होतं की जे जर्नलिस्ट होते प्रबीर म्हणून, तर त्यांना काय केलं होतं, एका केसमध्ये रिलीज केलं होतं आणि सांगितलं होतं की ड्यू प्रोसेस ऑफ लॉ किंवा जे सेफगार्ड्स आपल्या आर्टिकल 21 मध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत, तर ते व्यवस्थित फॉलो केले गेलेले नाही. ठीक आहे. म्हणजे त्यांचं अरेस्ट अँड डिटेन्शन ज्यावेळेस झालं होतं, तर त्यांना जे कॉन्स्टिट्युशनल राईट्स वगैरे होते, तर त्यांचे ते व्हायोलेट झाले होते. आणि हे अरेस्ट आणि डिटेन्शन करताना जो ड्यू प्रोसेस सेफगार्ड्स वगैरे आहेत, तर ते स्ट्रिक्टली फॉलो केल्या गेल्यात आले नव्हते.
तर एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे, तर ड्यू प्रोसेस ऑफ लॉ म्हणजे काय आणि त्याचे की प्रिन्सिपल्स कोणकोणते आहेत आणि कॉन्स्टिट्यूशनमध्ये त्याच्या रिलेटेड काय काय पुरावेस वगैरे आहेत. ठीक आहे. तर पहिलं आपला पॉईंट आहे, व्हॉट इज द ड्यू प्रोसेस ऑफ लॉ. तर बेसिकली हे काय की एक फंडामेंटल प्रिन्सिपल आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये आणि ते काय इन्शुअर करतं की एखाद्या पर्सनला किंवा इंडिव्हिज्युअलला म्हणजे ज्यांना कोणाला डिटेन केलेलं आहे किंवा अरेस्ट केलेलं आहे तर त्यांना काय करतं, एक लिगल राईट प्रोव्हाइड करतं आणि ती जी ज्युडिशियल सिस्टीम आहे किंवा ज्युडिशियल प्रोसेस जी आहे त्याच्यामधनं ते जाणार आहेत, तर ती ज्युडिशियल सिस्टीम ही फ्री आणि फेअर असायला पाहिजे असं त्या ड्यू प्रोसेस ऑफ लॉमध्ये सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट आपला पॉईंट काय सांगतं की दिस कन्सेप्ट आता ही आपण कुठनं बॉरो केलेली आहे, हे युनायटेड स्टेटचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे तर त्यामधनं आपण ही ड्यू प्रोसेस ऑफ लॉ बॉरो केलेली आहे. आणि आपल्या आर्टिकल 21 काय सजेस्ट करतं की नो पर्सन शॅल बी डिप्राइव्ह ऑफ हिज लाईफ अँड पर्सनल लिबर्टी एक्सेप्ट अकॉर्डिंग टू द प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ. म्हणजे ही जी प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ आहे तर त्याचाच एक कंपोनंट पार्ट आहे ड्यू प्रोसेस ऑफ लॉ. म्हणजे सुप्रीम कोर्टनं जे इंटरप्रिटेशन केलं होतं वेगवेगळ्या जजमेंटचं, तर त्याच्यामध्ये काय केलेलं आहे की हा आर्टिकल 21चा स्कोप जो आहे हा तो इन्क्रीज किंवा ब्रॉडन केलेला आहे आणि त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, ह्या प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉचाच एक वन ऑफ द पार्ट आहे ड्यू प्रोसेस ऑफ लॉ म्हणून. ठीक आहे. तर याच्या रिलेटेड काही इम्पॉर्टंट की प्रिन्सिपल्स आपण ते बघूया ड्यू प्रोसेस ऑफ लॉच्या बाबतीत. तर पहिलं प्रिन्सिपल काय सांगतं की प्रोटेक्शन अगेन्स्ट आर्बिटरी ऍक्शन बाय द स्टेट. ठीक आहे. म्हणजे एखाद्या स्टेट पार्टी जर असेल तर त्याची आर्बिटरी किंवा अनरिजनेबल ऍक्शन जर असेल त्या पर्सनला अरेस्ट केल्यानंतर, तर त्याच्या रिलेटेड काय करतं, हे प्रोटेक्शन करण्याचा हे काय करतं, प्रोटेक्शन प्रोव्हाइड करतं. ठीक आहे. नेक्स्ट आहे राईट टू बी अ फ्री ट्रायल. तर बेसिकली काय करतं की जे काही एस्टॅब्लिश्ड लिगल प्रोसिडिंग्स किंवा प्रिन्सिपल आहेत तर ते एन्श्योर करण्याचा प्रयत्न करतं हे ड्यू प्रोसेस ऑफ लॉ. नेक्स्ट आहे राईट टू बी हर्ड. तर बेसिकली याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, म्हणजे ज्याला डिटेन किंवा अरेस्ट केलेले तर त्याला सुद्धा ऐकून घेण्याचा अधिकार याच्यामध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे ड्यू प्रोसेस ऑफ लॉ मध्ये. नेक्स्ट प्रिन्सिपल आहे प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस. तर बेसिकली याच्यामध्ये दोन कंपोनंट पार्ट आहेत. पहिला एक कंपोनंट पार्ट त्याला काय म्हणतो आपण की रूल अगेन्स्ट बायस आणि नेक्स्ट कंपोनंट पार्ट काय आहे, राईट टू बी हर्ड. तर आपण आताच बघितलं राईट टू बी हर्ड म्हणजे काय की ज्याला डिटेन किंवा अरेस्ट केलेले तर त्याची सुद्धा बाजू त्या ठिकाणी ऐकून घेण्यात यावी. आणि पहिला पॉईंट काय सांगतं, रूल अगेन्स्ट बायस. तर बेसिकली याच्यामध्ये काय हे काय एम्फासिस करतं रूल अगेन्स्ट बायस की जे एखाद्या जजेसचे प्रिज्युडाइस असतील वगैरे किंवा त्याचे प्रिकन्सेप्शन असेल किंवा फेवरेटिझम असेल तर हे काय करतं, त्याला अवॉइड करण्याचा प्रयत्न करतं ह्या रूल अगेन्स्ट बायस मध्ये. ठीक आहे. तर हे इम्पॉर्टंट 4 की प्रिन्सिपल्स आहेत ड्यू प्रोसेस ऑफ लॉ मध्ये. तर एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हने हे महत्वाचे, तर तुम्ही ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. नेक्स्ट आपला पॉईंट आहे की डिफरन्स बिटवीन प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ आणि ड्यू प्रोसेस ऑफ लॉ. तर बेसिकली काही इम्पॉर्टंट आस्पेक्ट्सवर आपण ह्यांचं डिफरन्सिएशन बघणार आहोत. तर पहिलं जर आहे तर डेफिनेशन. तर बेसिकली प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ हे काय सांगतं की ज्या काही प्रोसिजर आपल्याला एस्टॅब्लिश केलेल्या आहेत किंवा लॉमध्ये ज्या गोष्टी काही सांगितलेल्या आहेत, म्हणजे कशा प्रकारचे अरेस्ट करण्यात यावे किंवा कशा प्रकारचे लिगल केसेस चालवण्यात याव्या, तर त्या प्रोसेसनं चालणं त्याला काय म्हणतात की प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ. ठीक आहे. आणि ड्यू प्रोसेस ऑफ लॉ म्हणजे काय की याच्यामध्ये फेअरनेस आणि जस्टिसवर, म्हणजे एखादी लिगल प्रोसिडिंग चालू असताना मेन फोकस याच्यामध्ये कशावर देण्यात येतो की फेअरनेस किंवा जस्टिस आहे तर त्याच्यावर, म्हणजे प्रोसिजरला याच्याला सेकंडरी ठेवलं जातं आणि फेअरनेस आणि जस्टिस असेल म्हणजे याच्यामधनं जर लार्जर ऑब्जेक्टिव्ह हा जर फुलफिल होत असेल फेअरनेसचा आणि जस्टिसचा, तर प्रायमरी प्रायोरिटी याला ड्यू प्रोसेस ऑफ लॉला देण्यात येते. आणि ठीक आहे. नेक्स्ट याचा सोर्स जर बघितला तर प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉचा सोर्स काय की इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये आर्टिकल 21 आहे तर त्याचा सोर्स आहे. आणि ड्यू प्रोसेस ऑफ लॉचा आपण आताच बघितलं, हे आपण कोणाकडनं बॉरो केलेलं आहे की युनायटेड स्टेट जे कॉन्स्टिट्यूशन आहे तर त्यांच्याकडनं आपण ते बॉरो केलेलं आहे. नेक्स्ट आपला पॉईंट, याचा जर स्कोप बघितला, लिमिटेड टू द फॉलोइंग प्रोसिजर सेट बाय द लॉ अँड स्टॅट्यूट. म्हणजे आपल्या लॉ मध्ये किंवा स्टॅच्यूरमध्ये ज्या काही प्रोसिजर सांगितलेल्या आहेत, म्हणजे अरेस्ट कशा प्रकारचं व्हावं किंवा त्याच्यानंतर त्याला कोणकोणत्या प्रकारची शिक्षा देण्यात यावी, तर ह्या ज्या प्रोसिजर आहेत तर त्याचा स्कोप त्या प्रोसिजर पुरताच लिमिटेड आहे. म्हणजे सगळ्या ज्या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत तर त्या रिलेटेड त्याचा स्कोप आहे. ड्यू प्रोसेस ऑफ लॉ मध्ये जर स्कोप बघितला तर हे काय की जे वेगवेगळे प्रिन्सिपल्स आहेत, म्हणजे फेअरनेस असेल, जस्टिस असेल, इक्विटी असेल, ठीक आहे, तर ह्या प्रिन्सिपलच्या बेसिसवर त्याचा स्कोप डिटरमाइन केला जातो. ठीक आहे, लक्षात आलं. नेक्स्ट आहे एम्फसिस. तर बेसिकली प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ याच्यामध्ये एम्फसिस काय कशावर दिलं जातं, जे काही लिगल प्रोसिजर्स किंवा रूल्स आहेत तर त्याच्यावर त्यांचं मेन एम्फसिस असतं. आणि ड्यू प्रोसेस ऑफ लॉ मध्ये एम्फसिस कशावर दिलं जातं,
प्रोटेक्शन ऑफ इंडिव्हिज्युअल राईट्स अँड लिबर्टीजवर याच्यामध्ये फोकस केलं जातं. एक्झाम्पलच्या मार्फत समजून घ्यायचं म्हणलं तर फॉर एक्झाम्पल असं लक्षात ठेवा, एक डिस्ट्रिक्ट कलेक्टर आहे, त्याला काय केलेलं आहे, एक ऑथॉरिटी दिलेली आहे, म्हणजे ऑन द बेसिस, आणि ही ऑथॉरिटी कशाच्या बेसिसवर दिलेली आहे, गव्हर्नमेंटने काय केलेले आहे की जे गरीब लोकांना हाऊसिंग फॉर ऑल हा जो प्रोग्राम आहे याच्या अंतर्गत काय केलेले आहे, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटला पॉवर दिलेली आहे आणि दिलेल्या रूल्सच्या बेसिसवरच त्यांना काय करायचे, ते घरांचं काय करायचे, ॲलोकेशन करायचे. अशा केसमध्ये समजा त्या डिस्ट्रिक्ट कलेक्टरला किंवा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आहे त्याला दिसतं की एखाद्या लेडीजकडं म्हणजे तिचं वय झालेलं आहे, ती निराधार आहे किंवा एकटीच आहे, म्हणजे कोणावर म्हणजे ती तिचं पूर्ण जे ती फक्त एकटीच बकरे बघते, पण तिच्याकडे जे डॉक्युमेंट्स वगैरे येतात ते तिच्याकडे अवेलेबल नाहीये. ठीक आहे, पण गव्हर्नमेंटने काय सांगितलेलं आहे की तुम्हाला जी प्रोसिजर किंवा जे काही लॉ मध्ये किंवा रूल्स मध्ये सांगितलेलं ते फॉलो करायचे. ठीक आहे, तर त्याला काय म्हणतात की ते फॉलो करणं, त्याला काय म्हणतात की प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ. पण ह्या लॉला अबाय करून म्हणजे ह्या लॉला दूर करून एखाद्याचं काय केलं जातं की खरंच तो इंडिव्हिज्युअल त्याच्यासाठी योग्य आहे का हे बघितलं जातं. म्हणजे याच्यामध्ये काय की जस्टिस त्या इंडिव्हिज्युअलला मिळते का, किंवा फेअरनेस किंवा इक्विटी हे जे प्रिन्सिपल आहेत तर ते फुलफिल होतात का. तर त्यावेळेस जो मॅजिस्ट्रेट किंवा डिस्ट्रिक्ट कलेक्टर जो पॉवर वापरतो त्याला काय म्हणतात, त्यांनी जे डिसिजन घेतलेले आहे तर हे कशाच्या बेसिसवर घेतलेलं आहे, हे ड्यू प्रोसेस ऑफ लॉच्या बेसिसवर डिसिजन घेतलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये वेगवेगळे जे प्रिन्सिपल आहेत म्हणजे बियॉन्ड जे रूल्स किंवा प्रोसिजर एस्टॅब्लिश केलेले आहेत त्याच्या बियॉन्ड जाऊन प्रिन्सिपल ऑफ फेअरनेस असेल किंवा इक्विटी असेल किंवा जस्टिस असेल त्या इंडिव्हिज्युअलच्या कन्सायन्सवर ह्या गोष्टी डिपेंड असतात. ठीक आहे, तर याचं एम्फसिस ह्या गोष्टीवर असतं. नेक्स्ट याचं जर एक्झाम्पल बघितलं, फॉलोइंग रूल्स ऑफ एव्हिडन्स, स्टॅट्यूट ऑफ लिमिटेशन्स अँड फिलिंग रिक्वायरमेंट. ठीक आहे, म्हणजे बेसिकली याचं जर एक्झाम्पल बघितलं त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की तुमचे जे एव्हिडन्ससाठी जे रूल्स दिलेले तर त्यालाच फक्त फॉलो करायचे, त्याच्या बियॉन्ड जाऊन त्याचं इंटरप्रिटेशन तुम्हाला करण्याचा अधिकार त्याच्यामध्ये नाहीये. त्यानंतर याचं जर इंटरप्रिटेशन बघितलं ड्यू प्रोसेस लॉचं, त्याच्यामध्ये काय काय सांगितलेलं आहे, एक्झाम्पल राईट टू बी फ्री ट्रायल, प्रिझम्पशन ऑफ इनोसन्स अँड प्रोटेक्शन अगेन्स्ट द आर्बिटरी स्टेट ऍक्शन. ठीक आहे, म्हणजे एखाद्या वेळेस जजला कळतंय की इथं जे प्रिन्सिपल आहेत, फेअरनेस असेल, इक्विटी असेल किंवा जस्टिस असेल तर ते अपहोल्ड करण्याची गरज आहे, तर त्या ठिकाणी ते काय करतात, ड्यू प्रोसेस ऑफ लॉ फॉलो करण्याचा प्रयत्न करतात. ठीक आहे, नेक्स्ट आपलं डिफरन्स काय आहे की पोलीस कस्टडी आणि ज्युडिशियल कस्टडीमध्ये बेसिकली काय फरक आहे. तर पहिला पॉईंट आपला काय सांगतो, नेक्स्ट आपला पॉईंट आहे डिफरन्सिएशन बिटवीन पोलीस कस्टडी आणि ज्युडिशियल कस्टडी. याच्यामध्ये जर एक इम्पॉर्टंट डिफरन्सिएशन आपल्याला जर बघायचं झालं तर मेन डिफरन्सिएशन याच्यामध्ये काय आहे की पोलीस कस्टडीमध्ये एखाद्या पर्सनला जर डिटेन केल्यात आलेला असेल तर त्या पोलिसला त्या पर्सनचं, त्या डिटेन केलेल्या पर्सनचं इंट्रोगेशन करण्यासाठी परमिशन अवेलेबल असते. ठीक आहे, म्हणजे तो त्याचं इंट्रोगेशन करू शकतो. पण एखाद्या पर्सनला जर ज्युडिशियल कस्टडीच्या अंतर्गत जर त्यांना अरेस्ट करण्यात आलेलं असेल तर त्या पोलिसला त्या पर्सनचं, त्या डिटेन केलेल्या पर्सनचं इंट्रोगेशन करण्याची पॉवर अवेलेबल नसते. हा त्यातला मेन डिफरन्स आहे. ठीक आहे, तर पहिल्यांदा आपण डेफिनेशन बघूया. पोलीस कस्टडी म्हणजे बेसिकली काय असतं की डिटेन्शन ऑफ अक्यूज पर्सन इन अ पोलीस स्टेशन ऑर लॉकअप अंडर पोलीस सुपरविजन. तर याच्यामध्ये काय असतं की सुपरविजन कोणाचं असतं पोलीस कस्टडीमध्ये, तर ह्या पोलीसचं सुपरविजन असतं, म्हणजे तो जो काही इन्चार्ज वगैरे आहे पोलीस स्टेशनचा तर त्याच्या सुपरविजन खाली त्या पर्सनला अरेस्ट किंवा डिटेन करण्यात येतं. ज्युडिशियल कस्टडीमध्ये बेसिकली काय सांगितलं जातं, डिटेन्शन ऑफ अक्यूज पर्सन इन अ जेल ऑर प्रिझन अंडर ज्युडिशियल अथॉरिटी ऑर सुपरविजन. ठीक आहे, म्हणजे एखाद्या जजच्या सुपरविजनच्या अंडर खाली त्या पर्सनला काय केलं जातं, जेलमध्ये किंवा प्रिझनमध्ये डिटेन केलं जातं. ठीक आहे, आणि इथं मेन पॉवर कोणाची असते ज्युडिशियल कस्टडीमध्ये, त्या जजेसची असते किंवा ज्युडिशियल ऑथॉरिटीची असते. आणि पोलीस कस्टडीमध्ये इथं मेन सुपरविजन किंवा पॉवर कोणाचं असतं, तर हे पोलीस सुपरविजन असतं. याचा जर पर्पज बघितला तर पोलीस कस्टडीचा पर्पज काय, टू फॅसिलेट पोलीस इन्व्हेस्टिगेशन थ्रू इंट्रोगेशन अँड एव्हिडन्स कलेक्शन. म्हणजे बेसिकली एखाद्या केसमध्ये नवीन काही एव्हिडन्स प्रोड्यूस वगैरे करायचे असतील तर त्याचं इंट्रोडक्शन करण्यासाठी किंवा एव्हिडन्सचं कलेक्शन करण्यासाठी एखाद्या पर्सनला काय केलं जातं, डिटेन केलं जातं आणि त्याला पोलीस कस्टडी प्रोव्हाइड केली जाते. ठीक आहे, आणि ज्युडिशियल कस्टडीचा मेन पर्पज काय आहे की एखाद्या पर्सन त्या केसमधनं पळून जाऊ नये किंवा त्या प्रोसिडिंगला त्यांनी डायव्हर्ज करू नये किंवा त्यांनी कोऑपरेट करावं त्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये, त्यासाठी काय केलं जातं, ज्युडिशियल कस्टडी प्रोव्हाइड केली जाते. ड्युरेशनचा जर विचार केला तर पोलीस कस्टडी हे फक्त लिमिटेड असते 24 तासासाठी किंवा एका दिवसासाठी, आणि डिपेंडिंग अपॉन म्हणजे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटनं जर परमिशन दिली तर ती 15 दिवसासाठी आपण एक्सटेंड पण करू शकतो. ठीक आहे, ज्युडिशियल कस्टडीचं जे ड्युरेशन असतं हे काय करतं, हे कोर्ट डिटरमाइन करतं आणि त्याचा
म्हणजे एक्सटेन्शन जर बघितलं तर ते काय असतं, केसेसच्या रिक्वायरमेंटवर डिपेंड असतं. इंट्रोगेशनची पॉवर आपण आताच बघितली, पोलीस कस्टडीमध्ये पोलिसांना इंट्रोगेशन करण्याची पॉवर असते, पण ज्युडिशियल कस्टडीमध्ये पोलिसांना त्या डिटेन केलेल्या पर्सनची इंट्रोगेशन करण्याची पॉवर नसते. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आपला हे सुपरविजन. अॅक्युज इज अंडर डायरेक्ट पोलीस सुपरविजन. ठीक आहे. म्हणजे जो कोणी डिटेन केलेला आहे किंवा अॅक्युज आहे तर ह्याच्यामध्ये पोलिसांचं डायरेक्ट सुपरविजन असतं, पण ज्युडिशियल कस्टडीमध्ये बेसिकली कसं असतं की तो ज्युडिशियल अथॉरिटी किंवा ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट जो आहे तर त्याच्या अंडरच्या सुपरविजन खाली तो असतो. ठीक आहे. नेक्स्ट आपला पॉईंट आहे रिमांड आणि कस्टडी, याच्यामध्ये परत काय डिफरन्स आहे. ठीक आहे. आपण आताच बघितलं की ज्युडिशियल कस्टडी आणि पोलीस कस्टडीमध्ये काय डिफरन्स आहे, आणि नेक्स्ट आपला डिफरन्स काय आहे की रिमांड आणि कस्टडीमध्ये डिफरन्स काय. तर बेसिकली मराठी भाषेमध्ये जर समजून घ्यायचं म्हणलं एकदम लिटरल लँग्वेजमध्ये, तर रिमांडचा लिटरल मिनिंग काय होतो की अधिक पुरावे मिळेपर्यंत, समजा एखाद्याला पोलीस कोठडीमध्ये पाठवणं किंवा ठेवणं तर त्याला काय म्हणतात की रिमांडमध्ये घेणं. ठीक आहे. आपण जनरली बोलीभाषेमध्ये काय वापरतो की याला रिमांड ग्रांट केलेली आहे किंवा याला रिमांडमध्ये घेतलेला आहे. आणि कस्टडी म्हणजे काय असतं की हा बेसिकली कारावास असतो. म्हणजे काय की एखाद्याला शिक्षा झाली तर शिक्षा झाल्यानंतर जो सुनावलेला असतो, समजा 1 वर्ष असेल किंवा 2 वर्ष असेल तर त्याला कस्टडी किंवा कारावास म्हणतात. पण रिमांड बेसिकली काय असतं की तो केस जो आहे तो कंप्लीट झालेला नाहीये, पण त्या केसमध्ये अधिक पुराव्या जमा करण्याची गरज आहे. ठीक आहे. म्हणजे तोपर्यंत त्याला काय केलं जातं, रिमांडमध्ये ठेवलं जातं. ठीक आहे. म्हणजे बेसिक डिफरन्स जर बघितला तर याच्यामध्ये तो बेसिक डिफरन्स आहे. याचा जर पर्पज जर बघितला तर काय, टू फॅसिलिटेट इन्व्हेस्टिगेशन, एन्श्युअर अटेंडन्स ॲट द कोर्ट प्रोसिडिंग ऑर सेफगार्डिंग द इंटरेस्ट ऑफ द जस्टिस. म्हणजे बेसिकली रिमांडचं जर पर्पज बघितलं त्याच्यात काय सांगितलेलं आहे की इन्व्हेस्टिगेशन जर असेल तर त्याच्या नवीन पुरावे सादर करायचे वगैरे असतील तर ते ईजमध्ये व्हावं म्हणून त्याला रिमांडमध्ये जातं. किंवा कोर्ट प्रोसिडिंग्स जर चालू असतील तर त्या ठिकाणी त्याचं जर प्रेझेंट असणं महत्त्वाचं असेल त्या केसमध्ये, त्याची जर अटेंडन्स जर इम्पॉर्टंट असेल तर त्या ठिकाणी सुद्धा एखाद्या पर्सनला पोलीस काय करतात, रिमांडमध्ये घेतात. किंवा जे जस्टिसचं जे इंटरेस्ट आहे तर ते सेफगार्ड होण्यासाठी सुद्धा एखाद्या पर्सनला रिमांडमध्ये घेतलं जातं. कस्टडीचा जर पर्पज बघितला तर बेसिकली याचा काय पर्पज आहे, टू सुपरवाइज अँड मॅनेज द डे टू डे डिटेन्शन ऑफ अन अॅक्युज पर्सन. तर बेसिकली आपण आताच काय सांगितलं होतं की एखादी केस झाल्यानंतर त्याचा रिझल्ट लागल्यानंतर जी शिक्षा त्याला ज्याला येण्यात येते, जी शिक्षा त्याला दिल्या जाते, म्हणजे 1 वर्ष असेल 2 वर्ष वगैरे असेल जी काही असेल ती, तर त्याच्यामध्ये काय असतं, डे टू डे त्याचं डिटेन्शन जे असतं ते कस्टडीमध्ये मॅनेज केलं जातं. ठीक आहे. नेक्स्ट आपला आर्टिकल आहे डिजिटल कॉम्पिटिशन बिल. तर बेसिकली काय केलेलं आहे की युरोपियन युनियनच्या बेसिसवर इंडियाने एक काय केलेलं आहे की ड्राफ्ट डिजिटल कॉम्पिटिशन बिल इंट्रोड्यूस करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि याचा मेन पर्पज जर बघितला तर काय की सेम म्हणजे इक्विटेबल फेअर प्ले प्रोव्हाइड करण्यासाठी जे कोणी मार्केटमध्ये मोठमोठे प्लेयर्स वगैरे आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल ॲमेझॉन वगैरे असेल किंवा गुगल वगैरे असेल, तर अशा प्लेयरला आणि जे नवीन एंट्रंट वगैरे आहेत याच्यामध्ये डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये एंट्री करणारे वगैरे, तर अशांना एक लेवल प्लेइंग फील्ड आणि इक्वल फील्ड प्रोव्हाइड करण्यासाठी गव्हर्नमेंटने काय आणलेले, एक ड्राफ्ट डिजिटल कॉम्पिटिशन बिल आणलेलं आहे. ठीक आहे. आणि हे कोणाच्या बेसिसवर आणलेले आहे की युरोपियन युनियनचं जे बिल आहे डिजिटल मार्केट ऍक्ट, तर त्याच्या बेसिसवर त्यांनी हे बिल आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे, एक तर काय युरोपियन युनियनचं डिजिटल मार्केट ऍक्ट काय आहे, तर बेसिकली याचा जर एम बघितलं तर हे काय करतं की डिजिटल इकॉनॉमीमध्ये फेअर आणि मोर कंटेस्टेबल जो आहे, म्हणजे काय म्हणतात त्याला, त्यांची ऍक्टिव्हिटी जी आहेत तर त्या कॉन्ट्रीब्यूट करण्याचा प्रयत्न करतं. आणि हे काय करतं, लार्ज कंपनीज वगैरे आहेत तर त्यांना अब्यूज करण्यापासून प्रिव्हेंट करतं. ठीक आहे. आणि नवीन प्लेयर्स जे आहेत मार्केटमध्ये याच्या रिलेटेड तर त्यांना एक प्लेइंग फील्ड अवेलेबल करण्याचा प्रयत्न करतं. आणि याचं टार्गेट जर बघितलं हे काय की मोठमोठे जे डिजिटल प्लॅटफॉर्म्स वगैरे आहेत त्यांना काय म्हणतात, गेट कीपर्स असं म्हणतात. आणि याच्यामध्ये कोण कोण येतं, गुगल वगैरे असेल, ॲमेझॉन वगैरे असेल, फ्लिपकार्ट वगैरे असेल, किंवा तिथल्या ज्या लोकल कंपनीज त्यांचं प्रेझेन्स हे ग्लोबल आहे तर अशा कंपनी त्याच्यामध्ये येतात. याचं जर हे काय बघितलं, ऑब्लिगेशन जर बघितलं तर हे काय करतं की फेअर कॉम्पिटिशन आणि कन्झ्युमर प्रोटेक्शनसाठी त्यांना रेस्ट्रिक्ट करतं, म्हणजे त्यांच्या ज्या काय पॉलिसी वगैरे आहेत तर त्यांना ते इन्शुर करण्याचा प्रयत्न करतं. आणि याच्यामध्ये कोणकोणते ऑब्लिगेशन्स इन्क्लूड होतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल डाटा शेअरिंग असेल किंवा इंटरऑपरेबिलिटी असेल किंवा सेल्फ प्रेफरिंग रेस्ट्रिक्शन्स वगैरे असतील तर ते त्यांना ह्या ज्या प्रॅक्टिस वगैरे आहेत तर यांना अवॉइड करण्यापासून रेस्ट्रिक्ट करते. आणि हे कधी इम्पोज झालं होतं, हे 2022ला हा जो आहे युरोपियन युनियनचा ऍक्ट जो आहे तो इम्प्लिमेंट करण्यात आला होता. नेक्स्ट आपलं जे आहे की जे इम्पॉर्टंट की प्रोव्हिजन्स आहेत इंडियामध्ये जे ड्राफ्ट डिजिटल कॉम्पिटिशन बिल आहे तर त्याच्या रिलेटेड आपण बघूया. तर याचा बेसिकली पर्पज काय आहे
की ज्या अँटी कम्पिटेटिव्ह प्रॅक्टिसेस वगैरे आहेत डिजिटल मार्केटच्या रिलेटेड, तर त्यांना प्रिव्हेंट करणं हा त्याचा मेन पर्पज आहे. आणि सगळे जे बिझनेसेस वगैरे आहेत म्हणजे जुने बिझनेस असतील किंवा नवीन बिझनेस असतील, तर त्यांच्यासाठी एक लेवल प्लेइंग फील्ड अवेलेबल क्रिएट करणं हा त्याचा मेन पर्पज आहे. याच्यामध्ये दुसरा एक पॉईंट काय सांगितलेला आहे की प्री एम्प्टेटिव्ह रेग्युलेशन्स. तर बेसिकली प्री एम्प्टेटिव्ह रेग्युलेशन्स काय असतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल हे जे लार्ज प्लेयर वगैरे असतात त्यांना काय करायचं की प्रिव्हेंट करतं हे, म्हणजे असे ज्या प्रॅक्टिसेस वगैरे आहेत लार्ज कंपनीजच्या, तर त्या अँटी कम्पिटेटिव्ह प्रॅक्टिसेस म्हणून डिक्लेअर केल्या जातात आणि त्यांना काय केलं जातं, आयडेंटिफाय केलं जातं आणि त्या इम्प्लिमेंट करण्याच्या आधीच तर त्यांच्यावरती रेग्युलेशन इम्पोज केल्या जातात. त्यालाच काय म्हणतात, प्री एम्प्टी रेग्युलेशन्स असं म्हणतात. ठीक आहे. नेक्स्ट याचं काय की लार्ज टेक कंपनीज, तर याच्यामध्ये गुगल, फेसबुक, अमेझॉन सारख्या ज्या लार्ज कंपनीज वगैरे आहेत त्यांच्यावर स्ट्रिक्टर रेग्युलेशन्स प्रोव्हाइड केलं जातं. कशासाठी, की त्यांना प्रिव्हेंट करावं. कशासाठी प्रिव्हेंट करतात ते, सेल्फ प्रेफरन्सिंग आणि मिसयूज ऑफ डाटा. म्हणजे ह्या मोठमोठ्या कंपनी मार्फत ज्या त्यांच्याच कंपनींना जो डेटा प्रोव्हाइड केला जातो इंटरनली, तर हे सेल्फ प्रेफरिंग म्हणा किंवा मिसयूज जो डाटा आहे म्हणजे ह्या कंपनीचा डाटा दुसऱ्या कंपनीमध्ये यूज करणं, हे काय झालं, मिसयूज झालेलं आहे डाटाचं. ठीक आहे. तर त्या ह्या लार्ज टेक कंपनीजला हे काय करतं की प्रिव्हेंट करतं. नेक्स्ट आपला आहे इंडस्ट्री कन्सर्न्स. तर बेसिकली याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की गव्हर्नमेंट हे डिजिटल कॉम्पिटिशन बिल जे आणतंय, तर त्यामध्ये जे लार्ज प्लेयर्स किंवा स्टेक होल्डर्स त्यांना अशी भीती वाटते की ह्या रेस्ट्रिक्शनमुळे किंवा ह्या रेग्युलेशन्समुळे काय होईल, जे ग्रोथ आणि इनोव्हेशन्स आहे डिजिटल प्लॅटफॉर्म किंवा अशा ज्या कंपनीची, तर ती रेस्ट्रिक्ट होईल आणि नवीन जे इन्व्हेस्टमेंट आहे स्टार्टअपमध्ये, तर त्याच्यावर सुद्धा एक लिमिटेशन्स येऊन जाईल. तर बेसिकली याचा हा कंटेक्स्ट आहे. नेक्स्ट आपलं आर्टिकल आहे, हे शेवटचं आर्टिकल आहे. तर चारधाम यात्रेच्या रिलेटेड आर्टिकल आहे. तर हे न्यूजमध्ये कशामुळे आलं होतं की त्या ठिकाणी काही जे पिलग्रिम्स आहेत तर त्यांची डेथ झालेली आहे, तर त्यामुळे हे आर्टिकल न्यूजमध्ये आलं होतं. तर चारधाम यात्रा आपल्या एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हनं जे पॉईंट्स आपल्यासाठी इम्पॉर्टंट ते बघूयात. तर बेसिकली हे काय की एक हिंदू जे रिलिजन आहे तर त्यांची काय की ज्या नावातच बघा, चार म्हणजे काय, मराठीमध्ये जर चारचा जर लिटरल मिनिंग बघितला तर 4 हा होतो. आणि धाम म्हणजे काय, एक रिलिजियस डेस्टिनेशन असतं. ठीक आहे. तर त्या ठिकाणी बेसिकली हे काय असतं की एक सॅक्रेड हिंदू साइट्स आहेत आणि त्या किती येतात, 4 आहेत. कोणकोणत्या आहेत, यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ. तर ह्या ठिकाणी जे पर्यटन केलं जातं तर त्यालाच काय म्हणतात, चारधाम यात्रा असं म्हणतात. ठीक आहे. तर इम्पॉर्टंट जे लोकेशन्स आहेत यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ, तर याच्या रिलेटेड काही डेडिकेटेड गॉडेस आणि गॉड्स आहेत ते आपण बघूयात. तर यमुनोत्री आणि गंगोत्री यावरून आपल्याला काय कळतं की याच्यामध्ये कोणकोणते गॉडेस आहेत, की गॉडेस यमुना आहे यमुनोत्रीच्या ह्या ठिकाणी, आणि गंगोत्री ह्या ठिकाणी कोणती गॉडेस आहे, गॉडेस गंगा आहे. केदारनाथ ह्या ठिकाणी लॉर्ड शिवा यांचं अबोर्ड आहे किंवा त्याला प्लेस असं म्हणतो. आणि बद्रीनाथ ह्या ठिकाणी कोणाचे, की लॉर्ड विष्णूला डेडिकेटेड हे श्राईन आहे किंवा प्लेस आहे. ठीक आहे. तर दुसरं एक आहे इम्पॉर्टंट, तर हे कशासाठी केलं जातं, याचा पर्पज काय, की साल्वेशन मिळण्यासाठी किंवा जे मोक्ष आहे तर ते प्राप्त होण्यासाठी ह्या चारधामची यात्रा केली जाते. आणि याचा जर सिक्वेन्स जर बघितला तर ही वेस्टपासनं ईस्टपर्यंत समजा ही यात्रा केली जाते. म्हणजे पहिल्यांदा यमुनोत्री, नंतर गंगोत्री, नंतर केदारनाथ आणि नंतर बद्रीनाथ. ठीक आहे. अशा प्रकारचे ही यात्रा परफॉर्म केली जाते. यमुनोत्री हे कोणासाठी डेडिकेट आहे, गॉडेस यमुनासाठी. तसंच गंगोत्री हे गॉडेस गंगा, केदारनाथ हे लॉर्ड शिवासाठी आणि बद्रीनाथ हे लॉर्ड विष्णूसाठी डेडिकेटेड आहे. आणि हे सगळे जे 4 प्लेसेस आहेत तर हे उत्तराखंड ह्या स्टेटमध्ये येतात. ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्हाला मॅप प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. ह्या ठिकाणी आपलं आर्टिकल संपलेलं आहे. तुम्हाला जर आपला कन्सेप्ट आवडला असेल, करंट अफेअर्स प्लस बेसिक थेरीचा पार्ट, तर आपल्या चॅनलला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स बरोबर शेअर करा आणि तुमचे काही जे सजेशन्स वगैरे असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये प्रोव्हाइड करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.